बाकी. Hi friends, welcome back to my channel Spoken Shiksha, and today I am going to share some classroom sentences with you. If you are a teacher like me, so you are supposed to speak English in this classroom, and that's why I have brought some sentences for you. जर तुम्ही एक टीचर आहात तर तुम्हाला क्लासरूममध्ये इंग्लिश बोलावीच लागते. तर आज असे काही सेंटेन्स मी आणले आहे की जे तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे क्लासमध्ये बोलण्यासाठी. तर चला करूया स्टार्ट. घेऊया काही सेंटेन्सेस. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर आजचा पहिला सेंटेन्स घेऊया. आय होप यू आर ऑल डुईंग वेल टुडे. आता आय होप म्हणजे मला वाटतं, मला आशा आहे, अशा सेन्सने हा सेंटेन्स घेतलेला आहे. आता यू आर ते जे आहे ते कॉन्ट्रॅक्शन मध्ये लिहिल्या गेलेलं आहे, त्यामुळे ते यू आरचं कॉन्ट्रॅक्शन आहे. आय होप यू आर ऑल म्हणजे तुम्ही सगळेजण छान आहात. असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा आपण त्यांना प्रश्न, जेव्हा आपण क्लासमध्ये एंट्री करतो आणि विद्यार्थी आपल्याला विचारतात गुड मॉर्निंग मॅम, हाऊ आर यू, आणि सेम क्वेश्चन आपण पण विचारतो हाऊ आर यू ऑल किंवा हाऊ आर यू डुईंग ऑल. तर त्यावेळेस आय होप यू आर ऑल डुईंग वेल टुडे म्हणजे आज तुम्ही सर्वजण छान असाल अशी मी आशा करते. अशा अनुषंगाने हे सेंटेन्स घेतलेलं आहे. चला बघूया नेक्स्ट सेंटेन्स. कॅन एव्हरीवन हिअर मी क्लिअरली. बघा, कॅन एव्हरीवन हिअर मी क्लिअरली म्हणजे तुमच्यातला प्रत्येकाला माझा आवाज ऐकू येत आहे का स्पष्टपणे. क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे, म्हणजेच प्रत्येकाला मी ऐकू येते का. क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे, प्रत्येकाला माझा आवाज ऐकू येत आहे का, असा याचा अर्थ होतो. कॅन यू हिअर मी क्लिअरली. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. लेट्स रॅप अप आवर सेशन. बघा, लेट्स रॅप अप आवर सेशन याला आपण आवर म्हणतो, पण आर असं पण याला म्हटलं जातं. लेट्स रॅप अप आवर सेशन म्हणजेच, सॉरी सेशन नाही, डिस्कशन, म्हणजेच आपलं डिस्कशन जे आहे ते आता आपण रॅपअप करू. रॅपअप म्हणजेच एखादी गोष्ट संपवणे. म्हणजेच आता आपली जी चर्चा आहे किंवा आपलं जे लेसन आहे किंवा काही पण जे काही तुम्ही करत असाल ते जर तुम्हाला संपवायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही रॅप अप शब्दाचा यूज करू शकतो. लेट्स रॅप अप आवर सेशन म्हणजे आवर डिस्कशन म्हणजे चला आपली चर्चा संपवूया. थँक्यू फॉर युअर अटेन्शन टुडे म्हणजे क्लासमध्ये तुम्ही जे लक्ष दिलं, लक्षपूर्वक ऐकलं, शांतपणे ऐकलं, तेव्हा तुम्ही जाताना मुलांना असं आपण म्हणतो थँक्यू फॉर युअर अटेन्शन म्हणजे तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकून घेतलं, लक्ष दिलं, त्याबद्दल तुमचे आभार. हा एक फॉर्मल वे आहे मुलांसोबत बोलण्याचा, ज्यामुळे ते खूप रिस्पेक्टिव्ह वाटतं आणि मुलांना ते आवडतं देखील एखाद्याचं आपण जेव्हा कौतुक करतो तेव्हा. चला बघूया नेक्स्ट सेंटेन्स. पे अटेन्शन टू दिस पार्ट, इट्स इम्पॉर्टंट. जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करतो किंवा एखादा भाग एक्सप्लेन करतो लेसनचा, एखाद्या ऍक्टिव्हिटीचा, त्यावेळेस आपण काय म्हणतो, या पार्टवर लक्ष द्या, या भागावरती लक्ष द्या, हा महत्वाचा भाग आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणायचं पे अटेन्शन टू दिस पार्ट, इट्स इम्पॉर्टंट म्हणजेच या भागाकडे लक्ष द्या, ते महत्वाचे आहे. ठीक आहे, पे अटेन्शन म्हणजेच लक्ष द्या. नेक्स्ट, डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन टू सो फार. सो फार केव्हा यूज करतो आपण, जेव्हा आपल्याला आत्तापर्यंतचं काहीतरी विचारायचं असतं. हाऊ आर यू डुईंग सो फार म्हणजे आत्तापर्यंत तू कशी आहे, त्या पॉइंट पासून आत्तापर्यंत तू कशी आहेस यासाठी असाही क्वेश्चन विचारला जातो. तर इथं बघा, डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन सो फार म्हणजेच मी जेव्हापासून शिकवायला सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का. इथं मी फक्त आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का असं दिलेलं आहे, परंतु याचा अर्थ आहे की आपण क्लास स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का. डज एनीवन हॅव एनी क्वेश्चन सो फार. सो फारचा अर्थ कळाला की कुठल्या सेन्समध्ये यूज करतो आपण. चला बघूया नेक्स्ट सेंटेन्स. डोंट फॉरगेट टू टेक नोट्स ऑन दिस. बघा, फॉरगेट करणे म्हणजे, फॉरगिव्ह म्हणजे विसरणे. तर डोंट फॉरगेट टू टेक अ नोट्स म्हणजे नोट्स घ्यायला विसरू नका. ऑन दिस म्हणजे एखादा लेसन जर आपण टीच करत असाल
तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की यावरच्या नोट्स घ्यायला विसरू नका. त्यावेळेस आपण असं म्हणतो की या पार्ट्सवरचं किंवा या लेसनच्या नोट्स काढायला विसरू नका. असं जेव्हा तुम्हाला म्हणायचंय की नोट्स काढायला विसरू नका, त्यावेळेस डोंट फॉरगेट टू टेक नोट्स ऑन दिस असं आपल्याला म्हणायचं आहे. हुज नेक्स्ट. हुज नेक्स्ट म्हणजे पुढे कोण आहे किंवा पुढे कोणाचा नंबर आहे असं म्हणायचं असलं की हुज नेक्स्ट. हु इज नेक्स्ट म्हणजे हुज हे जे आहे ते हु इजचं कॉन्ट्रॅक्शन आहे हुज नेक्स्ट. नेक्स्ट रिपीट आफ्टर मी. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की माझ्या मागे म्हणा, त्यावेळेस आपण रिपीट आफ्टर मी असं म्हणतो, माझ्या मागे म्हणा. नेक्स्ट यू हॅव 5 minutes टू डू दिस. बघा, जर तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी, एखादं वर्क, क्लासवर्क दिलं असेल आणि त्यासाठी काही वेळ असेल तर तुम्ही म्हणू शकता यू हॅव 5 minutes किंवा फ्यू मिनिट्स. फ्यू म्हणजे काही आणि 5 म्हणजे 5. तर यू हॅव फ्यू मिनिट्स टू डू दिस म्हणजे तुमच्याजवळ काही मिनिटे आहे हे करण्यासाठी. यू हॅव 10 minutes तुमच्याजवळ 10 मिनिटे आहे हे करण्यासाठी. सो जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे करण्यासाठी तुमच्याजवळ एवढा वेळ आहे, यू कॅन से यू हॅव 5 minutes टू डू दिस. नेक्स्ट ब्रिंग युअर नोटबुक. ब्रिंग युअर नोटबुक म्हणजे तुमची वही आणा, तुमची नोटबुक आणा, त्यासाठी आपण ब्रिंग युअर नोटबुक म्हणतो. हु डज नॉट हॅव अ बुक. बघा, आता जेव्हा आपण मुलांना सबमिट करायला सांगतो बुक किंवा नोटबुक सबमिशनसाठी जेव्हा आपण त्यांना सांगतो किंवा नोटबुक ओपन करायला सांगतो त्यावेळेस त्याच्याजवळ नोटबुक नसते, बुक नसते, त्यावेळेस तुम्ही विचारू शकता कुणाजवळ बुक नाहीये. हु डज नॉट हॅव अ बुक. कुणाजवळ बुक नाहीये, कुणाकडे पुस्तक नाहीये. नेक्स्ट ग्रेट जॉब टुडे एव्हरीवन. बघा, जेव्हा मुलं शांतपणे ऍक्टिव्हिटी करतात किंवा क्लासवर्क करतात किंवा आपण त्यांना जो टास्क देतो ते पूर्ण करतात, त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो की तुम्ही खूप छान काम केलं. छान काम केलं असं आपल्याला म्हणायचंय तर आपण असं म्हणू शकतो ग्रेट जॉब टुडे म्हणजे आज तुम्ही छान काम केलं. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. ठीक आहे, हे तुम्ही पर्सनली एकासाठी यूज करू शकता. यू डिड अ ग्रेट जॉब. यू डिड ग्रेट जॉब म्हणजे तू खूप छान काम केलं. ठीक आहे. नेक्स्ट रिमेंबर टू स्टडी फॉर द अपकमिंग क्विज ऑर अ टेस्ट. अपकमिंग म्हणजे काय, येणारी. रिमेंबर म्हणजे काय, लक्षात असू द्या किंवा स्टडी करा. रिमेंबर टू स्टडी, लक्षात असू द्या, अभ्यास करायचं लक्षात असू द्या. कशासाठी, अपकमिंग क्विज किंवा टेस्ट म्हणजे येणाऱ्या टेस्टसाठी, येणाऱ्या चाचणीसाठी, येणाऱ्या क्विजसाठी अभ्यास करायचं लक्षात असू द्या. कसं असतं, एखाद्या वेळेस आपण ऍक्टिव्हिटी घेतो किंवा 2-3 दिवस स्पोर्ट चालू असतात, त्यावेळेस मुलांना विसर पडतो अभ्यासाचा. तर त्यावेळेस आपण त्यांना आवर्जून लक्षात आणून देतो की स्टडी करायचं लक्षात राहू द्या, तुमची टेस्ट आहे. त्यावेळेस हे सेंटेन्स आपल्याला खूप उपयोगाचं पडतं. रिमेंबर टू स्टडी फॉर द अपकमिंग क्विज ऑर अ टेस्ट. येणाऱ्या चाचणीसाठी अभ्यास करायला विसरू नका. नेक्स्ट आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू ऑल नेक्स्ट टाइम. बघा, आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू ऑल नेक्स्ट टाइम. लुक फॉरवर्ड म्हणजेच काय, उत्सुक असणं एखाद्या गोष्टीसाठी. म्हणजे मी कशासाठी उत्सुक होते, तुमच्या सर्वांना पुढे भेटण्यासाठी म्हणजे पुढील वेळेत तुमच्या सर्वांना भेटण्यासाठी मी उत्सुकतेने वाट बघत आहे किंवा मी खूप उत्सुक आहे की आपण नेक्स्ट टाइम केव्हा भेटू. सेंटेन्स खूप छान आहे. असं नाही की हे तुम्ही क्लासरूम मध्येच यूज करू शकता. एखादी मैत्रीण, एखादा मित्र जेव्हा आपला लांब जातो किंवा क्लास ओव्हर झाल्यानंतर आपण लांब जातो मुलांच्या, त्यावेळेस आपण म्हणतो की मी खूप एक्साइटेड आहे की उद्या आपण कधी भेटू. तेव्हा तुम्ही सेंटेन्स यूज करू शकता, आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू ऑल नेक्स्ट टाइम म्हणजे पुढील वेळेसाठी मी उत्सुक आहे. नेक्स्ट लेट्स ब्रेक दिस डाऊन स्टेप बाय स्टेप. आता ब्रेक डाऊन ही ना एक फ्रेज आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची आहे, कन्झ्युम करायची आहे, त्यावेळेस आपण ब्रेक डाऊनचा यूज करतो. मग लेट्स ब्रेक
इज डाऊन स्टेप बाय स्टेप म्हणजेच काय की तुमच्या समोर जो काही टास्क दिलेला आहे तो स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याला तुम्हाला ब्रेक डाऊन करायचं आहे असं याचा अर्थ होतो. चला बघूया नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, डोंट फॉरगेट टू हँड इन युअर असाइनमेंट ऑन टाइम. बघा, डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नका. काय करायला विसरू नका? टू हँड इन. हँड इन करणे म्हणजे काय? सोपवणे. मराठीमध्ये आपण त्याला सोपवणे, की तुमचं जे असाइनमेंट आहे किंवा तुम्हाला जे दिलेलं काम आहे ते सबमिट करायला विसरू नका. किंवा हँड इन म्हणजे दुसऱ्याला सोपवायला, म्हणजेच टीचरला सोपवायला विसरू नका. आता एक्झॅक्टली हँड इनला मराठीमध्ये वर्ड मला आठवत नाहीये, पण एखादी गोष्ट जेव्हा दुसऱ्याच्या अधीन करतो, त्याला सोपवतो, त्यासाठी हँड इनचा यूज होतो. म्हणजेच तुमचं वर्क, तुमचं असाइनमेंट हँड इन करायला विसरू नका, सोपवायला विसरू नका. नेक्स्ट बघूया, कीप अप द गुड वर्क. कीप अप द गुड वर्क म्हणजे काय? म्हणजे तुमचं जर टास्क तुम्ही छान प्रकारे केला असेल, क्लास वर्क असो, ऍक्टिव्हिटी असो, त्यावेळेस ते टीचरला आवडतंच. आणि टीचरला आवडल्यावर टीचर काय म्हणणार आहे की असंच काम करत राहा, छान प्रकारे काम करत राहा. असं या अनुषंगाने जेव्हा आपल्याला सेंटेन्स म्हणायचं आहे त्यावेळेस आपण म्हणतो कीप अप द गुड वर्क, म्हणजे चांगले काम करत राहा किंवा छान काम करत राहा. नेक्स्ट बघूया, प्लीज वेट फॉर युअर टर्न. टर्न म्हणजे काय? तुमची पाळी, तुमची बारी. आपण म्हणतो ना माझी बारी आहे आता, तर त्याला आपण टर्न म्हणतो. प्लीज वेट फॉर युअर टर्न म्हणजे तुमच्या बारीची वाट बघा, तुमच्या पाळीची वाट बघा किंवा तुमचा नंबर येण्याची वाट बघा. त्यावेळेस आपण प्लीज वेट फॉर युअर टर्न असं म्हणतो. नेक्स्ट, लेट्स बिगिन आवर लेसन. धड्याला सुरुवात करायची असते आपल्याला आणि आपल्याला मुलांना सांगायचंय की चला आता धड्याला सुरुवात करूया. त्यावेळेस हे सेंटेन्स आपण यूज करतो, लेट्स बिगिन आवर लेसन, म्हणजे धड्याला सुरुवात करूया. चला आपला धडा सुरू करूया. नेक्स्ट, प्लीज डोंट इंटरप्ट. इंटरप्ट करणे म्हणजे काय? एखाद्याला व्यत्यय आणणे. व्यत्यय म्हणजे एखाद्या कामामध्ये अडथळा. सोप्या भाषेत आपण याला अडथळा म्हणू. एखाद्या कामामध्ये अडथळा आणायचा किंवा डिस्टर्बन्स क्रिएट करायचा, त्यावेळेस आपण म्हणतो प्लीज डोंट इंटरप्ट. आता तुम्हाला शिक्षक म्हणजे तुम्ही शिकवतायत क्लासमध्ये आणि एखादा मुलगा मध्येच डिस्टर्ब करतो, त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणता की इंटरप्ट करू नको, डिस्टर्ब करू नको. त्यावेळेस तुम्ही प्लीज डोंट इंटरप्ट, मध्ये बोलू नको. त्याला मराठीमध्ये आपण व्यत्यय असं म्हणतो. कृपया व्यत्यय आणू नका एखाद्या कामामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, कीप प्रॅक्टिसिंग अँड यू ऑल इम्प्रूव्ह ओव्हर टाइम. ऑल नाही, सॉरी, कीप प्रॅक्टिसिंग अँड यू विल इम्प्रूव्ह ओव्हर टाइम. म्हणजेच तुम्ही सराव करत राहा, कालांतराने किंवा डे बाय डे तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल. इम्प्रूव्ह म्हणजे प्रगती होईल, सुधाराल किंवा सुधार होईल तुमच्यात. म्हणजे सराव करत राहिले की आपल्यामध्ये सुधार होतो. तर हे इथं तेच आपल्याला डिनोट करायचं आहे की तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, तुमच्यामध्ये सुधार होईल. नेक्स्ट, लेट फिक्स द पंक्च्युएशन इन दिस सेंटेन्सेस. बघा, आता बऱ्याच वेळ जेव्हा आपण कॉपी चेक करतो मुलं योग्य विराम चिन्ह द्यायला विसरतात. तर इंग्लिशमध्ये त्याला कसं म्हणायचं? लेट फिक्स द पंक्च्युएशन इन दिस सेंटेन्सेस. या वाक्यातील विराम चिन्हे दुरुस्त करूया. किंवा मग तुम्ही बोर्डवरती लिहिता की चला आपल्याला आता यात विराम चिन्हे ऍड करायचे, दुरुस्त करायचे, त्यासाठी हे वाक्य यूज केलं जातं, लेट्स फिक्स द पंक्च्युएशन इन दिस सेंटेन्स. नेक्स्ट, लेट्स क्विकली रिकॅप व्हॉट वी लर्न. लेट्स क्विकली रिकॅप व्हॉट वी लर्न म्हणजेच आपण एक रिकॅप देऊया की आज आपण काय शिकलो. बघा, आपण एक रिकॅप देऊया की आज आपण काय शिकलो. तर ही होती आजची सेंटेन्सेस. तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही टीचर आहात तर तुम्हाला किती हेल्पफुल वाटली? प्लीज आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी परत नवीन काही सेंटेन्स सोबत तुम्हाला भेटेल. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, शिकत राहा आणि प्लीज स्पोकन शिक्षाला व्हिजिट करा. थँक्यू वन्स अगेन.